हाय गाईज, वाजलेत बरोबर सकाळचे 4:45 आणि आम्ही निघालोय माथेरानला. ओ येस, ठरवलेल्या प्लॅन मधलं पहिलं नुकसान झालं ते म्हणजे आपली पहिली ट्रेन निघून गेली, डोळ्यात देखत निघून गेली. असो कोणी नाही, आता प्लॅन केलाय म्हणजे थोडंफार आपण टायमामध्येच आहे. पण बाय गे ही गर्दी बघा, कधी संपायची ही गर्दी आणि कधी तिकीट मिळायची गे बाय. त्यात तुमच्या भावाची अवस्था एवढी बिकट झाली की काय सांगायलाच नको. बाथरूमने एवढी अवस्था बिकट झाली की अख्खा कंट्रोल सिस्टम हलून गेलाय. गाईज, हे चूक पैसे देऊन पण नाही भेटणार रे मित्रांनो. एवढा समाधानी झालोय मी. फायनली आपल्या माथेरानच्या प्रवासाला सुरुवात होते बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली पोहोचलो पण अमन लॉजला आणि आपल्याला टॉय ट्रेनची तिकीट पण मिळाली. बाय गे भूतो ना भविष्य. सकाळ सकाळ कोणाचं तोंड बघितलं होतं आईच्या गावात रे मित्रांनो. ही फिलिंग म्हणजे खतरनाक. गेले 2-3 वर्ष मी माथेरानला येतोय पण एकदा पण ट्रेन नशिबात नव्हती. व्हॉट अन एक्सपिरियन्स बेबी. ओ ये. संपूर्ण डिटेल्स आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये दिलेले आहे. सो तुम्ही माथेरानला जर जाल तर ट्रेन अजिबात मिस करू नका. अमन लॉज ते माथेरान ट्रेन चालू आहे. मेरी जाने कुल्पा. सगळ्यात पहिला पॉइंट तुमचा भाऊ कव्हर करणार आहे माधवजी पॉइंट. आई शपथ, हा कसला आहे रे. सकाळी एक कळ लागून राहिली होती, त्याच्यानंतर आता एक दुसरी कळ आयला. नुसतं माथेरानमध्ये कळच लागतं. ओ ये बेबी द बॉय. काम 25 हो गेला. माथेरान मधले काही निवडक पॉइंट्स आहे जे तुम्हाला कव्हर केले पाहिजे. त्यातला हा एक म्हणजे शार्लोट लेक. भाई टॉपचा विषय आहे, 1 नंबर विषय आहे भाई. पण माझा जो या वसाडीने मूड खडसवून टाकलेला आहे तर काय तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच आहे. एन्जॉयमेंट के नाम पे तुम्हारे भाई का पोपट हो गेलाय. बस सीधी बात, नो बकवास. बाकी पुढचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू भाई. तुम्हाला विहंगम नजारा बघायला मिळणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा.